नमस्कार लाडक्या बहिणींनो. आज एक 2 अपडेट आलेले आहेत हां. जुलैच्या महिन्याबद्दल आणि मात्र दुसरी एक अपडेट आहे 3,000 बद्दल. दोन्ही अपडेट मी आपल्याला सविस्तररित्या समजून सांगणार आहे. मात्र आपलं ऑथेंटिक आणि जेन्युइन म्हणजेच खरे रिव्ह्यू देणारं आणि खरं जे आहे सांगणारं चॅनल असल्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणीच्या संदर्भातील सगळे अपडेट आपल्याकडे येतात. लाडक्या बहिणींनो, जसं आपल्याला पाहायला भेटत होतं 11व्या हप्त्याबद्दल आजपर्यंत जे आहे पूर्ण चर्चा झाल्या होत्या. 11वा हप्ता जे आहे आलेला कोणाला होता आणि यानंतर मात्र 12वा हप्ता जे आहे कोणाला नव्हता आला. या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहे 12वा हप्ता कधी येईल या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक लाडक्या बहिणीला पडलं होतं. मात्र त्यांचं काय ज्यांना 11वा हप्ताच भेटला नाही, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला देतो. लाडक्या बहिणींनो, सध्या एक साम टीव्हीनं माहिती दिलेली आहे. साम टीव्ही जे आहे चांगलं ओरिजिनल जे आहे ऑथेंटिक न्यूज चॅनल आहे आणि सकाळचंच आहे ते. तर त्यांच्या एका सकाळच्या पोर्टलवर जे आहे आपल्याला एक बातमी पाहायला भेटली होती. त्या बातमीमध्ये असं लिहिलेलं होतं, की 27,000 जे आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि 27,000 लाडक्या बहिणी फक्त एका जिल्ह्यातच अपात्र झाल्या होत्या. मात्र हा आकडा किती वाढणार? किती 36 जिल्ह्यामध्ये जे आहे लाडक्या बहिणी अपात्र होणार? या सगळ्या जे आहेत त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला पाहायला भेटणार आहेत पण येणाऱ्या काळात. कारण जर एकाच जिल्ह्यात 27,000 बहिणी अपात्र ठरवू शकतात, तर मात्र 36 जिल्ह्यात मिळून किती लाखापर्यंत हा आकडा जाईल सांगता येत नाही. मात्र त्या बहिणीचं काय ज्यांना हप्ता नाही आला त्यांची दगदग वाढलेली आहे. त्यामुळे आता त्या संदर्भातला अपडेट जी काही आली मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. बघा साम टीव्हीनंच ही पण दुसरी अपडेट दिलेली आहे. जुलैचा हप्ता कधी मिळणार? जून महिन्याचा हप्ता प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. ठीक आहे. जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात म्हणजे आपण सुरुवातीला 5 ते 11 पर्यंत डी-बी-टी पूर्ण झालेली होती, हे आपल्याला माहीत आहे. यामुळे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा सवाल आहे. आता त्यांनी सांगितले की असा सवाल आहे. मात्र पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार आता स्वतः साम टीव्ही सांगत आहे ही. म्हणजेच त्यांचंच वृत्तवाहिनी सांगत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मध्ये जुलैचा हप्ता जूनचा हप्ता जुलै महिन्यातच मिळेल असं बोलले जात आहे. जुलै महिन्याचा हप्ता या महिन्यातच 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता ही गोष्ट कोणासाठी आहे? ज्यांचा 12वा हप्ता जे आहे रेग्युलर आलेला आहे. 12वा हप्ता प्रॉम्प्ट आलेला आहे. आता 13व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे, की जुलै महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्याच्या शेवटात जे आहे होण्याची घनदाट शक्यता आहे. आणि हे जे आहे 12व्या हप्ता पूर्ण झालेल्या भगिनींसाठी आनंदाची बातमी ठरू शकते. कारण शेवटचा हप्ता जे आहे आपल्याला पाहायला भेटणार आहे. हे आज 14-15 तारीख आहे. तर अजून समजा एक 6-7 दिवसानंतर. मात्र आता प्रश्न तोच परत येतो, की मग ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले नाहीत, त्या अपात्र आहेत का त्यांना पैसे भेटणार आहेत? आता यावर मी साधं उदाहरण तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. घाबरायची गरज नाहीये. जी सकाळी मी तुम्हाला बातमी दिलेली होती त्याच्यात पण मी सविस्तर सांगितलंय, की कोणत्या लाडक्या बहिणीला काय प्रॉब्लेम झाला. तर मी तुम्हाला सांगितलं आहे, त्यामध्ये जे निकष दिलते सकाळचे जे 27,000 अपात्र बहिणीमध्ये जे निकष होते, त्यामध्ये ज्याच्या नावावर कार होती, ज्याच्या नावावर शेती होती, त्यांचेच जे आहेत अपात्र फॉर्म केले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. चला दुसरी अपडेट बघूया. या महिलांना मिळणार 3,000चा हप्ता. ही पण न्यूज जी आहे साम टीव्हीनंच दिलेली आहे. या महिलांना मिळणार 3,000चा हप्ता. कोणत्या महिलांना 3,000चा हप्ता भेटणार? तर आता बघा मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबत दिला जाऊ शकतो. म्हणजेच जून आणि जुलै या 2 महिन्याचे ₹3,000 अशा महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्सनुसार करण्यात आलेला आहे. आता हे चॅनल स्वतःच ऑथेंटिक आहे. साम टीव्ही म्हणजे सकाळचंच चॅनल आहे आणि आपल्याला माहीत आहे हे ऑथेंटिक चॅनल आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे, की ज्या महिलांना जे आहे 11वा हप्ता झाला पण 12वा मिळाला नाही, त्यांना मात्र जून-जुलैचा सोबत हप्ता भेटणार आणि त्यांना एकदम ₹3,000 भेटणार. ठीक आहे. बातमी सविस्तर तुम्हाला कळाली का? पॅनिक व्हायची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि मी सकाळी जी बातमी सांगितली होती, की 27,000 महिला अपात्र एका जिल्ह्यामध्ये,
तर मात्र त्या बातमीसुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगितलं होतं. कोणत्या लाडक्या बहिणीला जर गैरसमज झाला असेल, तर मी तुम्हाला परत एकदा समजवून सांगतो. तुम्हाला कशाला घाबरायची गरज आहे? तुम्हाला घाबरायची गरज नाही. कोणाचे अपात्र झाले तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, ज्यांच्या नावावर प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज जास्त, ठीक आहे. ज्या महिलेच्या नावावर प्रॉपर्टीज आहेत किंवा ज्या महिलेच्या नावावर कार आहे, ज्या महिलेच्या नावावर शेती आहे, शेती भरपूर प्रमाणात ज्या महिलेच्या नावावर आहे, ज्या महिला स्वतः गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत आणि 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्या महिलेचं आहे, त्या महिलांचे जे फॉर्म आहेत ते अपात्र झालेले आहेत एका जिल्ह्यामध्ये आणि हे स्वाभाविक आहे. सरकारने पहिले नियम घातले होते. मात्र एक नियम थोडासा वाढल्यासारखा पाहिला त्याच्यामध्ये, की ज्या महिलांच्या नावावर घर आहे, त्या महिलांच्या. आता घराची जी काही रेशिओ पद्धत आहे त्यांनी कशी ठरवली त्यांनाच माहीत. मात्र घर ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या. नॉर्मली जे आहे महिलांच्या नावावर घर कमीच असतं. जे काही पुरुष असतात, घरात मंडळी असतात त्यांच्या नावावर घर असतं. त्याच्यामुळं त्यांना घाबरायची गरज नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे आता 12वा हप्ता 11वा हप्ता आला पण 12वा नाही आला. अशा महिलांना जे आहे आता आनंदाची बातमी म्हणजे दोन्ही हप्ते सोबत यायची चान्सेस जास्त आहेत जुलैमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी घाबरू नका. त्यांचे पैसे कुठेच जाणार नाहीयेत. आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला सांगायची जी आहे, जुलैचा हप्ता जे आहे तुम्हाला आता सोबत भेटणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला 12वा हप्ता भेटला, त्यांना मात्र जुलैमध्ये 13वा हप्ता सोबत भेटणार आहे. परत एकदा सराव सांगतो मी तुम्हाला समजून, लाडक्या बहिणींनी घाबरायची गरज नाही. ज्यांना 12वा हप्ता नाही भेटला त्यांना 12वा प्लस 13वा असे 3,000 भेटणार आणि ज्यांना 12वा भेटला त्यांना भेटणार 13वा हप्ता. तो कधी भेटणार? तर जुलैच्या शेवटी. कळाला? साधी आणि सोपी अपडेट आहे. आणि परत एकदा गैरसमज तुमचा जर होत असेल, बातमीनं घाबरला असाल, तर परत एकदा सांगतो, की ज्या महिलांच्या नावावर घर, 4 चाकी, ठीक आहे, 4 चाकी म्हणजेच कार, ठीक आहे. ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त किंवा ज्या महिलांना जे आहे स्वतः गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत, त्यांचेच फॉर्म अपात्र झाले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, की काही महिलांनी जे आहे फॉर्म भरताना मात्र चुकीच्या पद्धतीने माहिती टाकली आणि त्याचा त्यांना जे आहे फटका बसला. त्यामुळं जेन्युइन ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या गरीब आहेत, त्यांनी घाबरायची गरज नाही. तुमचा 12वा हप्ता 13व्या हप्त्यासोबत भेटणार आहे आणि मात्र 12व्या हप्ता भेटणाऱ्याला जुलैच्या शेवटीपर्यंत भेटणार आहे. ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपलं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण फक्त ऑथेंटिक आणि खरीच बातमी आपल्यासमोर लावतो. नाहीतर रोज उठून जे आहे सांगत असतात 3,000 भेटणार, 6,000 भेटणार. अशा लोकांपासून सावधान राहा. तुम्हालाही समजतं कोण खरं, कोण खोटं. चला व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.